हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये. कशात सर्वजण, आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवणार आहे मस्त अशी बटाट्याची भाजी. तुम्हाला बटाटे कापून तर कळलंच असं काय बनवायचं की ते तर तुम्हाला सांगितलं. आणि इकडं प्रिशाने माझ्याकडं मोबाईल आणून ठेवला होता की मम्मी अशीच भजी झाली पाहिजे. आणि तिचाच खूप हट्ट होता की भजी बनवायची. तर कुणाकुणाला भजी आवडतात, बटाटा भजी. इकडे जवळ इकडे दाखायचं खाली. हे बघा, आता मीठ घ्यायचं आणि ते काय आहे ते मी सांगतो, मोबाईल जास्त हलवू नको. तर इथं पाहू शकता आता तुम्ही, तर मीठ वगैरे तर मी टाकून घेतलं. प्रिशाची बडबड होती मध्ये. आणि थोडंसं ना हिंग टाकायचं आहे का, म्हणजे छान लागतं हिंग. थोडंसं हिंग टाकायचं, त्यानंतर जिरी टाकली आणि मीठ, जिरी, लसूण वगैरे. तर काही बटाटा भजीला नाही घालायचं. कांदा भजी करायची असेल तर त्यालाच मी हे टाकायचं, लसूण घालायचा. आणि मी ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलं. बस थोडी चटणी, बस हे चालेल. ते तू म्हणते थोडी आणि ते लाईट नाही थोडीच टाकली, जास्त नाही. ते वा बंद करून थोडं. आत्ताच आपण भज्याचा व्हिडिओ, म्हणजे बटाटा भजी बनवायची त्याचा व्हिडिओ काढणार होतो, पण काय करणार, साहित्य टाकता टाकताच मध्येच लाईट गेली आणि डायरेक्ट भजी काढून झाल्याच्या नंतरच लाईट आली. म्हणजे आहे नंतर जेवण वगैरे चालू होतं. मिस्टरांचं पुरुषाचं जेवण वगैरे झालं. तर तुम्हाला दाखवते आपले बटाटे भजी कसे झालते कसे नाही ते पण. तर तुम्ही बघा. तर हे बघा, अशा प्रकारे आपले छान अशी बटाटा भजी झालती बरं का तयार. खूप छान क्रिप्सी झालते. आणि हे बघा, इकडं मी खात होते शेंगदाण्याची चटणी. कारण काय कोणाकोणाला आवडते पण सांगा. हे बघा, अशा प्रकारे आपले भजी झालते. हे बघा, हे बघा, थोडंसे तेलकट होतात बटाटा भजी त्याच्यामुळं. आणि इकडं बघा, इकडं आणलेली ahoनी पाणीपुरी. एका एका दिवशी तरी काय काय खावा बरं. हे बघा, इकडं आणलेली ahoनी पाणीपुरी. इकडं ahoनीचं जेवण वगैरे झाले ते बघ प्रिशाला. आणि भजी बनवायचं कारण म्हणजे फक्त आमची प्रिशू बरं का. कोणाकोणाला बटाटा भजी आवडते ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपलं बटाटा भजी कशी वाटली ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. तर मग कोणाला जर काही म्हणजे बटाटा भजीबद्दल जर काही विचारायचं असलं तर विचारा. त्याच्यानंतर आपण परत व्हिडिओ बनवू. कारण की मध्येच लाईट गेली असंच होतं कधी. तर माझ्या बाबतीत असंच होतं कधी काही करायला गेल्यावर. तर चला. मला एक सांगू का, आमच्या ahoने पाणीपुरी आणली बरं का. पण त्या पाणीपुरीवाल्या काकांनी ना शेव आणि ते कांदा कोथिंबीर शेव अजिबात दिली नाही. काय त्यांच्या लक्षात नाही करायला. तुम्हाला दाखवते 2च मिनटं बरं का. ते वगैरे टाकून घेतलं. आणि हे कांदा आहे ना, मी थोडा जे टाकलाय वरून, तो आत्ता मी कट करून टाकला. हे बघा इकडं, हा कट करून टाकलेला आहे. इकडं प्रिशासाठी बनवली. प्रिशा बाहेर गेली चक्कर मारण्यासाठी. शेवंती दिली मी, आता का टेस्ट येणार नाही. आणि माझ्याकडे घरात पण आता बारीक शेव नाही आहे उपलब्ध. तर जाऊ दे, आता आहे तसंच खाऊ आता आपण. मला आता मी खाऊन घेते, नंतर ahoला पण बनवून देते. याच्यात आहे काय उपयोग नाही, असेच असतात आमच्या कामं. काय पुरी बस ना आता. पप्पा म्हणा चला खाली वाकून काढे ड्रेसवर पडत. फुटलेलीच कशाला घेतली, दुसरे घे ना मग. फुटलेली खाली ओ देऊ म्हणून हो तुम्हाला. कस काय बाबा घाणे डॉक्टर म्हणलं होता. तुला काय खरंच वाटतं सगळं.
बर बर. किती लावायची